नमस्कार मंडळी. आज मी दुधी भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे. आणि चरभरीत भाजी आणि एकदम पौष्टिक आणि चविष्ट आणि आपल्याला शरीराला पण आरोग्यदायक एवढी भाजी पौष्टिक असते. तर आता हे भाजी बनवून दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटेल. तर हे भाजी तुम्हाला आता साहित्य दाखवणार आहे. आता हे दुधी भोपळा आहे, बाजारातून आपण अर्धा किलो आणलेला आहे. आता ह्या भाजीला आपण काय काय लागतं साहित्य बघूया. हे लसूण आणि कोथिंबीर, मिरच्या, मूग डाळ आणि शेंगदाणा आणि मीठ. हे दुधी भोपळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जर ह्याला बाजारात कसे कोणी नख लावतात, काय करतात, जर कुठे दिसला तर आपण थोडासा आपण असा चुरीनं काढून टाकायचा. पण आपण चाल नाही काढायची. चाल हे चविष्ट आणि पौष्टिक असते, आपल्या शरीराला पौष्टिक असते, त्यामुळे चाल काढायची नाही. आपण असेच दुधी भोपळा फोडी करून घ्यायच्या आणि पुढच्या तुम्हाला दाखवणार आहे मी. आता आपण हे भोपळा कापून घ्यायचा. आपण कसा कापायचा हे तुम्हाला दाखवते. आपण हे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. आपण असेच सगळा करून घ्यायचा. हे आपला कापून झालेला आहे दुधी भोपळा. आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि शिजायला टाकायचा. आता आपण हे चूल पेटवून घेतलेले आहे. आपण ह्या चुलीवर आता आपण भाजी करायला सुरुवात करायची. आता आपण हे कढई ठेवून घ्यायची. हे आता आपण कढई ठेवून घेतली. आता चुलीवर बघा छान बसली कढई. आता जाळ पण लागलेला आहे. आता आपण एक कढई तापून द्यायची. हे आता मुगाची डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची कढईत. आपण आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता हे डाळ जरा लालसर भाजून घ्यायची. भाजून झाल्यानंतर हे दुधी भोपळा नंतर टाकायचा. बघा आता हे डाळ लाल झालेली आहे. आता आपण ह्याच्यात दुधी भोपळा टाकून घ्यायचा. आता हे दुधी भोपळा टाकल्यानंतर आपण हलवून घ्यायचं एकदम सगळं मिसळून. बघा हे डाळ आणि दुधी भोपळा. आता हे जर आपण शिजायपुरतं पाणी टाकायचं. जास्त बी नाही पाणी वतायचं, जेवढं आपल्याला शिजायला एवढंच पाणी टाकायचं. आता ह्याच्यावर ना झाकून ठेवायचा आणि आपण नंतर 5-10 मिनिटांनी आपण शिजला का बघून आपण नंतर आपण पुढचं दाखवणार आहे. त्या आपल्या आता मिरच्या टाकून घ्यायच्यात भांड्यात. आता आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण मिरच्या घेऊ शकतो. आणि ह्याच्यात लसूण टाकायचं आता आणि मीठ टाकायचं. आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची. आपण हे बारीक करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं. आता तुम्हाला टाकताना मी दाखवणार आहे. आता हे एवढं वाटण करून घ्यायचं. हे आपण वाटण करून घेतलेलं आहे. आपण त्याच्यात पण दुधी भोपळा टाकू शकतो, म्हणजे मिसळ होते. बघा आता आपण हे भोपळा टाकून घेतलेल्या भांड्यात आपण हे बारीक करून घ्यायचं. आता आपण तेल फोडणीला टाकून घ्यायचे. आता भाजीला फोडणी द्यायची. आपण जास्त पण नाही वापरायची. आपण फोडणीला मोहरी टाकून घेतली आहे. आता आपण हे लसूण टाकून घेऊया फोडणीला. आता आपण हे जिरं टाकून घेतले. आता थोडंसं आपण हिंग पण टाकू शकतो.
हे भाजी आपण आता ही टाकून घ्यायची आता. बघा ही भाजी, ही दुधी भोपळ्याची भाजी आपण टाकून घेतली. आता बघा ही फोडणीला. आता बघा ही भाजी किती आपल्याला पातळ करायची, रसा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते. आता हे गरम पाणी करून घ्यायचं. आपण वतायचं झालं लागलं पाणी तर गरम करून घेतलेले. आता भाजी आपली यात शेंगदाणे तर कूट नंतर आता टाकून घ्यायची आपल्याला 5 मिनिटात. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे ना भाजी तेवढी आपण करू शकतो. बघा किती छान भाजी झाली आता ही दुधी भोपळ्याची. शेंगदाण्याचं कूट आपण करून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजीत टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकतो. आता हे भाजी आपण हलवून 5 मिनटं उकळून द्यायची, कारण भाजी शिजलेली असते. भोपळा शिजलेला आहे, मग आपण जास्त पण शिजवायचे नाही, कारण जीवनसत्व ह्याच्यात आहे त्याच्यामुळं आपण जास्त शिजवलं जात नाही. आता आपण 5 मिनटं थोडं झाकून ठेवूया. हे बघा आपली चुलीवरची भाजी उकळायला लागलेली आहे. आता हे दुधी भोपळा आता शिजलेला आहे, कारण आधीच शिजलेला, आता जास्त शिजवायचा नाही. आता ह्याला उकळी मारलेली आहे जराशी. ह्याला आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. चुलीवर दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली आणि चुलीवर भाकरी केलेली. हे बघा आता आपण हे खाऊन बघणार आहे. मग तुम्ही पण अशीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघू आपण काय काय बनवलं आहे. हे आता आपण काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. हे दुधी भोपळ्याचा रसा बघा कसा बनवलेला आहे. आणि हे भाकरी चुलीवरची, हे काकडी, गाजर, ही लसणाची चटणी. हे जेवण गावाकडले बघा किती छान आणि किती पौष्टिक आणि चविष्ट. बघा तुम्ही पण अशाच बनवा आणि आणि आम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खाऊन बघते कसं लागतंय ते. खूप भाजी छान झाली आणि चविष्ट झाली. तुम्ही पण अशीच बनवा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या खाली हे जे पांढरे बटन बघत आहात, इंग्रजीमध्ये सबस्क्राईब आणि मराठीमध्ये सदस्यत्व घ्या, हे बटन दाबा. मग तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होईल आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटतील. धन्यवाद.